परभणीमध्ये जो दलित मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य असा या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। सर्व उपस्थित मोर्चेकरांना माझा जय भीम, अस्सलाम वालेकुम। आज परभणीमध्ये दलित मुस्लिम एकता मंचची स्थापना झाली आणि त्या स्थापना होऊन 24 तास भी झाले नाही, इतका मोठा समाज रोडवर आलेला आहे। मागच्या 15-20 दिवसापासून परभणी शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं। या कॉलनीमध्ये ISIचा सदस्य आहे, त्या कॉलनीमध्ये ISIचा सदस्य आहे। या ज्या मोर्चाच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला सांगतो की दलित आणि मुस्लिम समाज हे ISI या संघटनेच्या विरोधात आहे, दहशतवादाच्या विरोधात आहे। या ठिकाणी ATSचं पथक रात्री बेरात्री आलंय आणि निरपराध मुलांना ISIचे आतंकवादी आहेत म्हणून या ठिकाणी उचलून चाललंय। सर्वप्रथम या गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। परभणी सारख्या शांतप्रिय शहरामध्ये ISIचे आतंकवादी असू शकतात असा या मनुवाद्यांचा विचार आहे आणि मुस्लिम समाजाच्या तरुणांना शिक्षणापासून वंचित करण्यासाठी यांचा हा कुटील डाव आहे। जालन्यामध्ये एका ऑटो रिक्षाचा मुलगा कलेक्टर झालेला या मनुवाद्याला बघवत नाही। या अगोदर बुद्ध समाजाचे मागास वर्गाचे कलेक्टर IAS IPS झालेल्या समाजाला देखवले नाही म्हणून अनेक दलित मागासवर्गीय तरुणावर हमले करून त्यांचे मुर्दे पाडण्याचं काम या ठिकाणी या जातीवादी मनुवादी लोकांनी केलेला आहे आणि तेच प्रकार आज या मुस्लिम समाजाच्या तरुणाच्या संदर्भात या परभणीमध्ये होत आहे। याचा आपण सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व मोर्चेकरांनी टाळ्या वाजवून निषेध केला पाहिजे। मी वाकोडे साहेब आणि आमचे सर्व दलित समाजाचे कार्यकर्ते पुढारी 3-4 दिवसापासून चिंतित होतो की साहेब म्हणले रवी परभणीमध्ये दहशतवाद निर्माण झाला असा मनोवादी आणि जातीवादी लोक आपल्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी ATSच्या नावाने भेदभाव करत आहेत। आपण या ठिकाणी या आतंकवादाचा आणि ATSचा विरोध केला पाहिजे म्हणून या ठिकाणी दलित मुस्लिम एकता मंचाची स्थापना विजय वाकोडे यांना करावी वाटली म्हणून त्यांनी या ठिकाणी आमचे अब्दुल कादर साहेब, जानूभाई, मिठूभाई, ॲडव्होकेट जावेद कादर साहेब या सर्व मुस्लिम समाजाच्या चळवळीच्या नेत्यांना एका ठिकाणी बोलून मंथन केलं। आमची जवळपास रात्रीच्या 3 वाजता बैठक झाली या विषयावर हा विषय कसा हाताळायचा आणि त्यामधून आमच्या मौलाना अशरफुद्दीन भाई म्हणले की आपण या ठिकाणी दलित आणि मुस्लिम एकता मंचाची स्थापना करू आणि दलित आणि मुसलमानांना या विकास मंचाच्या वतीने न्याय देण्याचं काम करू म्हणून दलित मुस्लिम या समाजाच्या एकतेसाठी आदरणीय विजय वाकोडे साहेब आणि मौलाना साहेबांनी या मंचाची स्थापना केलेली आहे। ATSच्या नावाखाली मुस्लिम समाजांना अन्याय करण्याचं काम हे मनुवादी सरकार या ठिकाणी चालवत आहे। ATS तो बहाना आहे, मुस्लिम निशाणा आहे, मुस्लिम निशाणा आहे। आज मुस्लिम समाजाला ज्या पद्धतीने ATS या ठिकाणी दहशतवादाच्या दृष्टिकोनातून पाहत आहे अतिशय चुकीची बाब आहे। या ठिकाणी काही माझे मुस्लिम मित्र नगरसेवक आहेत, माझे काही मुस्लिम मित्र या ठिकाणी शिक्षणामध्ये माझ्या सोबत झालेले आहेत, माझे मुसाबाई सारखे मित्र या ठिकाणी अतिशय शांतताप्रिय समाज असताना सुद्धा या ठिकाणचे मोदी सरकार या लेकरांना आतंकवादी घोषित करण्यासाठी ATSची स्थापना करून परभणीत पाठवलं आहे। याचा निषेध या ठिकाणी आपण केला आहे। आम्ही कोणत्या समाजाच्या कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही, आम्ही दलित आणि मुस्लिमच्या न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी या ठिकाणी एकत्र आलो आणि एकीचा हे सैलाब या ठिकाणी आलेला आहे ते सर्व जातीवाद्यांनी नोंद करून घेतली पाहिजे। सरकार बीजेपीचं सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार दलित आणि मुस्लिमच्या
मतावर राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून आज युपीचं इलेक्शन आहे म्हणून गोरक्षाच्या नावानं गोरक्षा बचावच्या नावानं दलित आणि मुसलमानावर हमले करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. 2-3 दिवसापूर्वी या देशाचे पंतप्रधान मोदीजी आंध्र प्रदेशमध्ये म्हणले की दलिताला मारू नका, मला गोळ्या मारा. एका पंतप्रधानाला लाज वाटल्यासारखे शब्द बोलले. मला गोळ्या मारा म्हणजे दलित आणि मुसलमानाला गोळ्या मारा अशा पद्धतीचं कोडवर मध्ये लायसन दिलेलं आहे त्यानं. ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून दलित आणि मुसलमानांनी एकजूट होऊन या सर्व जातीवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे. गाई ट्रक मध्ये घेऊन चाललेत म्हणून मुसलमानाला हमला, गाई ट्रक मध्ये कुठेतरी घेऊन चाललेत म्हणून दलिताला बेदर मारहाण. अरे गाय तुमची माय आहे तर बैलाला बी बाप माना ना. गाय तुमची माय आहे आम्हाला मान्य तर बैलाला बाप माना का? बाप माहित नसेल तर सांगा, आम्ही गायला माय म्हणतो. अमानुष लाठीचार्ज करून त्या हरियाणा आणि पंजाब मध्ये दलित लोकांच्या तोंडामध्ये लघवी करून मारण्याचं काम ह्या माधवचोदाने केलेलं आहे. याच्या आता पाथर्डीमध्ये बलात्कार झाला. आम्ही कोणा बलात्काराचं समर्थन करत नाही. त्या देशातली प्रत्येक बाई आमची माय आणि बहीण आहे. त्या पाथर्डीमध्ये माधवचोद गेले आणि सांगितलं की दलित लोकांसाठी जे अट्रॉसिटीचा कायदा आहे ते रद्द करा. मग हे जे दलित आणि मुसलमानाला या देशामध्ये खुल्या मारायचं यांच्या डोळ्यामध्ये काय गाढवाचा गेले का? मध्ये हत्याकांड झाला तेव्हा कोणता नेता गेला नाही. दलित आणि मुसलमानावर अन्याय झाला तेव्हा कोणी नेता येत नाही. एक लहान छोटा मोठा प्रकरण झाले की सगळे नेते एक होतात आणि म्हणतात की मुस्लिम लोक दहशतवादी आहेत. दहशतवादी कोण आहे तुम्हाला सांगतो. दहशतवादी म्हणजे आपण आतापर्यंत टीव्हीत बघितलं कोणीतरी बंदूकवाला, कोणीतरी बॉम्ब फेकणारा माणूस दहशतवादी असता असं आपल्या सर्वांचं मत आहे. पण तसं नाही. एका ठिकाणी दलित लोकांच्या 3 नेत्यांना येऊ दिलं नाही या जातीवाद्यानं. प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत आमच्या, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, या सगळ्या जातीवाद्यांना सांगितलं की या दलित नेत्याला गावामध्ये बहिष्कार टाका. ह्याला दहशतवाद म्हणते. म्हणून एटीएसला त्या ठिकाणी जावं आणि त्या सर्व लोकांना दहशतवादी घोषित करा. या ठिकाणचा मुस्लिम दहशतवादी नाही, या ठिकाणचा मुस्लिम दहशतवादी नाही. या ठिकाणचा दहशतवादी जर कोणी असेल तर ते मनुवादी विचाराचे विविध पक्षाचे लोक सक्रिय आहेत. ते लोक या ठिकाणी आपल्या सर्व समाजावर दहशत निर्माण करण्यासाठी अमानुष अत्याचाराची मालिका. त्या दादरीमध्ये आपल्या लोकांना गोमांस घेतलं म्हणून जीव मारलं त्या लोकांना. त्या हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश अनेक ठिकाणी दलितांवर आणि मुसलमानावर हमले करण्याची मालिका या बीजेपी सरकारनं, या मोदी सरकारनं या ठिकाणी चालू केलेली आहे. त्यांना आपल्या एकता आणि अखंडतेचा काही घेणं देणं नाही. हिंदू राष्ट्र करण्यासाठी त्यांची सगळी लढाई आहे. पण देशातला जोपर्यंत दलित आणि मुसलमान जिवंत आहे कदापि हिंदू राष्ट्र आम्ही भारताचे ओरिजिनल मूल निवासी जर कोणी असतील तर इथले दलित आणि मुस्लिम आहेत. म्हणून मी परत एकदा नारा देतो, इस हिंदुस्तान के सिर्फ 2 ही सल्तान है, एक है दलित और दूसरा है मुसलमान. अपनी बात याद रखे. आज योगायोग से वाघोडे साहब से सवेरे बात करा. साहेब मला आज 12 तारीख आहे आणि आपण 12 तारखेला ह्या 12 बाप्या लोकांच्या विरोधात म्हणून सगळ्या जातीवादाचा निषेध करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, सलाम अलैकुम.